Hello student. So in today lecture we have discussed about spectrum. Which spectrum? Atomic spectrum. So this is the most important part for JEE and NEET examination. So first, before starting the atomic spectrum, I have discussed about the what is the meaning of spectrum. Actually, spectrum is a dispersion of light. When white light is a passed through prism, then this light is a dispersed in 7 bands. This is called as a spectrum. For example, suppose this is a prism, and when monochromatic light or white light is passed through this prism, then this monochromatic light, this single white light is dispersed in 7 fundamental rays, 7 band, 7 color. This is called as the spectrum. त्याला काय म्हणायचं असतं? स्पेक्ट्रम असं म्हणायचं. म्हणजे व्हाईट लाईट जर आपण प्रिझम थ्रू पास केली तर त्या व्हाईट लाईटचं काय होतं? डिस्पर्शन होतं आणि तुम्हाला काय मिळतात? 7 कलर मिळतात. याला कोणतं आपण स्पेक्ट्रम असं म्हणतो. आता स्पेक्ट्रमचे टोटल 2 टाइप्स आहेत. एक आहे तो कंटिन्यू स्पेक्ट्रम, सेकंड आहे तो लाईन स्पेक्ट्रम आणि डिस्क्रीट स्पेक्ट्रम. आता कंटिन्यू स्पेक्ट्रमचा अर्थ काय? जर समजा लाईट मधून ही 7 कलर मिळत असतील, कुठले 7 कलर? विब्गिओ, हे सगळे कलर्स मिळत असतील, सगळे कलर्स, त्याला काय म्हणायचं? कंटिन्यू स्पेक्ट्रम असं म्हणायचं. काय म्हणायचं? कंटिन्यू स्पेक्ट्रम असं म्हणायचं. आणि जर समजा लाईट मधून एक पर्टिक्युलरच कलर फॉर्म होत असेल, हे पर्टिक्युलर बँड मिळत असेल, म्हणजे त्याच्यामध्ये बघा फक्त व्हायलेट मिळतोय, ग्रीन मिळतोय किंवा समजा ऑरेंज मिळतोय, एवढेच मिळत असेल आणि बाकीचे कलर दिसत नसतील, तर त्याला काय म्हणायचं? लाईन स्पेक्ट्रम किंवा त्याला म्हणायचं डिस्क्रीट स्पेक्ट्रम म्हणायचं. काय म्हणायचं? डिस्क्रीट स्पेक्ट्रम. बरोबर आहे. आता नील्स बोहरची एक कन्सेप्ट होती. ॲटॉमिक मॉडेल एक तयार केलं होतं नील्स बोहरनं. नील्स बोहरचं काय ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट का सॉरी नील्स बोहरची कन्सेप्ट काय होती? स्ट्रक्चर ऑफ ॲटॉम मध्ये सेंट्रल न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्ह चार्ज अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन कुठं असं निगेटिव्ह चार्ज असतो आणि प्रोटॉन न्यूक्लियस कुठं चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि इलेक्ट्रॉन्स काय होतो? रिव्हॉल्व होतो. कोणाभोवती रिव्हॉल्व होतो? न्यूक्लियस भोवती काय होतो? रिव्हॉल्व होतो. बरोबर. आता त्या एक्सपेरिमेंट मध्ये या नील्स बोहरच्या एक्सपेरिमेंट मध्ये काय होतं? तर त्याने काय केलं? एक हार्ड ग्लास ट्यूब घेतली. काय घेतलं? त्याच्यामध्ये हार्ड ग्लास ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये एक गॅस मॉलिक्युल्स घेतले आणि त्यांनी काय केलं? त्या गॅस मॉलिक्युलला हीट दिली. गॅस मॉलिक्युल काय केली? हीट दिली. आणि हीट दिल्यानंतर ह्या ग्लास ट्यूब मधून एक पर्टिक्युलरच रेस फॉर्म झाले, पर्टिक्युलर कलरचे रेस फॉर्म झाले. म्हणजे काय झालं? ह्या ग्लास मध्ये फक्त रेडच कलर फॉर्म झाला किंवा ह्या ग्लास मध्ये फक्त येलो कलर फॉर्म झाला, ह्या ग्लास मध्ये फक्त ब्ल्यू कलर फॉर्म झाला. म्हणजे जे 7 कलर जे फॉर्म व्हायला पाहिजे होते, स्पेक्ट्रम ज्याला आपण म्हणतो, कशाला का हे स्पेक्ट्रम फॉर्म व्हायला पाहिजे होते, तर तसं नाही झालं. त्याच्यामध्ये काय झालं? रेड कलर फॉर्म झाला किंवा फक्त येलो कलर फॉर्म झाला, हे फक्त ब्ल्यू कलर फॉर्म झाला किंवा हे समजा 3 कलर फॉर्म झाले आणि बाकीचे कलरच नाही त्याच्यामध्ये. तर अशा कन्सेप्टला काय म्हणायचं? दिस इज कॉल्ड एज अ लाईन स्पेक्ट्रम असं म्हणायचं. काय म्हणायचं? लाईन स्पेक्ट्रम. मग बोहर थिअरी अशी होती की एखाद्या ॲटॉमला जर आपण हीट दिली, ॲटॉमला हीट दिल्यानंतर त्याच्यामधून एक पर्टिक्युलर रेस फॉर्म होते. कशाला का? 7 रेज जे आहेत, 7 बँड जे आहेत, कसं का 7 कलर जे आहेत ते फॉर्म होत नाहीत, एक पर्टिक्युलर कलर फॉर्म होते. म्हणजे ह्याला कोणतं आपण? डिस्क्रीट स्पेक्ट्रम असं म्हणतो. काय म्हणायचं? डिस्क्रीट स्पेक्ट्रम. आणि ह्या पॉइंटला काय म्हणायचं? ॲटॉमिक स्पेक्ट्रम असं म्हणायचं. काय म्हणायचं? ॲटॉमिक स्पेक्ट्रम. ॲटॉमिक स्पेक्ट्रम याचा अर्थ काय? तर एखाद्या ॲटॉमला हीट दिल्यानंतर त्याच्यामधून पर्टिक्युलर रेज फॉर्म होत आहे. म्हणजे येलो कलर फॉर्म होतोय किंवा रेडच कलर फॉर्म होतोय किंवा ऑरेंज कलर फॉर्म होतोय, कंटिन्युअस सगळे स्पेक्ट्रम फॉर्म होत नाही. याला काय म्हणायचं? ॲटॉमिक स्पेक्ट्रम असं म्हणायचं. काय म्हणायचं? ॲटॉमिक स्पेक्ट्रम. म्हणजे ॲटॉमिक स्पेक्ट्रमला आपण डिस्क्रीट स्पेक्ट्रम किंवा लाईन स्पेक्ट्रम म्हटलं तरी चालेल. ओके. आता याच्या मागची थिअरी काय होती ते तुम्हाला मी सांगतो. असं काय होतं याच्यामध्ये? ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काय होतं? तर बघा आता ऍक्च्युली कसं असतं, नील्स बोहरच्या कन्सेप्ट मध्ये काय होतं की समजा इथं न्यूक्लियस आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हे ऑर्बिट्स आहे. फर्स्ट ऑर्बिट, दिस सेकंड ऑर्बिट आणि दिस इज द थर्ड ऑर्बिट. ओके. समजा सपोज इथे ते इलेक्ट्रॉन्स आहे. दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, सेकंड, थर्ड ऑर्बिट इज कॉल्ड एज अ स्टेशनरी एनर्जी लेवल. फर्स्ट, सेकंड स्टेशनरी एनर्जी लेवल अँड थर्ड स्टेशनरी एनर्जी लेवल. समजा जर ॲटॉमला आपण हीट दिली, तर हीट दिल्यानंतर तो इलेक्ट्रॉन जो असतो ह्याला लोअर एनर्जी लेवल आणि हा हायर एनर्जी लेवल. तर काय होतं? ॲटॉम म्हणजे एखादा कंपाऊंड आहे, कंपाऊंड मध्ये पण काय असेल? ॲटॉम्स असतात. मग कंपाऊंड हीट दिली काय, तर त्याच्यामध्ये हीट कोणाला ऍक्च्युअली होणार आहे? ती ॲटॉमलाच हीट फॉर्म होणार. बरोबर आहे का? समजा आपण एखाद्या ॲटॉमला हीट दिल्यानंतर जो इलेक्ट्रॉन असतो, इलेक्ट्रॉन कुठल्याचा? लोअर एनर्जी लेवलचा इलेक्ट्रॉन असतो, तो काय होतो? एक्साइट होतो.
तो काय होतो एक्साइट. म्हणजे लोअर एनर्जी लेवलचा इलेक्ट्रॉन कुठे जातो, हायर एनर्जी लेवल जातो. तर असं का, कारण की हा जो ऍटॉम जो आहे आपण ती दिलेली हीट आहे, हीट काय करतो, ऍब्झॉर्ब करतो. हीट ऍब्झॉर्ब करतो, ती एनर्जी ऍब्झॉर्ब करतो आणि एनर्जी ऍब्झॉर्ब केल्यानंतर इलेक्ट्रॉनचं काय होतं, एक्सायटेशन होतं. इलेक्ट्रॉनचं काय होतं, एक्सायटेशन फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल. बट main condition is that electron is not stay in higher energy level. इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवलवर राहू शकत नाही, तो पुन्हा कुठे येणार आहे, लोअर एनर्जी लेवल. ही त्याची टेंडन्सी आहे, ही त्याची प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रॉनला हीट दिल्यानंतर तो हायर लेवलला जाणार आहे. तो इलेक्ट्रॉन जो आहे तो एनर्जी काय करेल, ऍब्झॉर्ब करेल. ऍब्झॉर्ब केल्यानंतर त्याचं एक्सायटेशन होणार आहे. तर जास्त वेळ तो हायर एनर्जी जाऊ शकत नाही, तो पुन्हा रिटर्न कशामध्ये देणार आहे, लोअर एनर्जी लेवलला. कुठे येणार आहे, लोअर एनर्जी लेवल. ज्यावेळी इलेक्ट्रॉनचं एक्सायटेशन होतं त्यावेळी म्हणायचं ऍब्झॉर्ब एनर्जी असं म्हणायचं. आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर टू लोअर कडे येतो त्यावेळी तो एनर्जी काय करतो, इमिट करतो. एनर्जी काय करतो, इमिट करतो. बरोबर आहे का. आता एनर्जी इमिट होत असताना, ही एनर्जी इमिट होत असताना ती कुठल्या फॉर्म मध्ये होणार आहे, ऍज अ रेडिएशन फॉर्म मध्ये होणार आहे. कुठे होणार आहे, ऍज अ रेडिएशन. लक्षात का. आता बघा, आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो ती एनर्जी जी एक्सायटेशन एनर्जी आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट द एक्सायटेशन एनर्जी फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. बरोबर आहे का. ती एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची हे तुम्हाला पहिला पण सांगतो. ओके. आता बघा, फॉर एक्झाम्पल न्यूज बोर थेरी मध्ये काय सांगितलं होतं की प्रत्येक ऑर्बिट मध्ये एक पर्टिक्युलर एनर्जी आहे. प्रत्येक ऑर्बिटला एक पर्टिक्युलर एनर्जी. दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस सेकंड ऑर्बिट आणि दिस इज थर्ड ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी लक्षात ठेवा. फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी असते -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही पहिला ऑर्बिटची एनर्जी. पहिला ऑर्बिटची एनर्जी किती आहे, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मेजर करतात. बरोबर का. त्यानंतर सेकंड ऑर्बिट आहे. सेकंड ऑर्बिटची एनर्जी आहे -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. दिस इज थर्ड ऑर्बिट. थर्ड ऑर्बिटची एनर्जी आहे -1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -1.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नंतर असणार आहे तो फोर्थ ऑर्बिट, त्याची एनर्जी आहे -0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. -0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता बघा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ ऑर्बिट जशी इन्क्रीज होत चालले तशी एनर्जी काय होते, इन्क्रीज होत चालली. इथं मायनस आहे, -13.6 आहे. जेवढी मायनस व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढी एनर्जी काय असणार, कमी असणार. बरोबर आहे का. -13.6 नंतर 3.4 -1.5 -0.8. जसं ऑर्बिट इन्क्रीज होत जाते तसे याची एनर्जी काय होते, इन्क्रीज होत चालते. कशाला का, अशी प्रत्येक ऑर्बिटचे पर्टिक्युलर एनर्जी आहे. आणि त्या पर्टिक्युलर एनर्जी मध्ये इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये काय होतात, इव्हॉल्व होतात. कोणामध्ये इव्हॉल्व होतात, रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ओके. आता बघा, ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये एनर्जी आहे. आपण जूल मध्ये पण कॅल्क्युलेट करू शकतो. कसं कॅल्क्युलेट करणार, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती जूल, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.602 into 10⁻⁻19 जूल. हे कन्वर्जन लक्षात ठेवायचं. आपण जूल मध्ये जनरली एनर्जी वी हॅव मेजर द एनर्जी इन जूल, बट इन दिस केस द एनर्जी गिवन इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये एनर्जी काय केली आपण, कॅल्क्युलेट केलेली आहे. आता बघा, सपोज एखादा इलेक्ट्रॉन आहे, कोणाचा, हायड्रोजन ऍटमचा इलेक्ट्रॉन आहे. बघा, हायड्रोजन ऍटम आहे आणि हायड्रोजन ऍटमचा जो इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉन एक्साइट झाला. इलेक्ट्रॉन एक्साइट झाला. कुठे एक्साइट झाला, तो पहिला ह्या ऑर्बिट मध्ये होता. हीट दिली, हीट दिल्यानंतर काय होणार, फर्स्ट ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये गेला, सेकंड ऑर्बिट मध्ये गेला. फर्स्ट ऑर्बिटचा इलेक्ट्रॉन कुठे गेला, सेकंड ऑर्बिट मध्ये गेला. म्हणजे फर्स्ट टू सेकंड कडे गेला, म्हणजे लोअर टू हायर कडे गेला. बरोबर आहे का. आता जर पुन्हा काय येणार आहे, मी काय सांगितलं, हायर एनर्जी लेवल इलेक्ट्रॉन्स राहू शकत नाही. पुन्हा कुठे येणार, लोअर एनर्जी येणार. जे इलेक्ट्रॉन्स पुन्हा करणार, इलेक्ट्रॉन्स पाहिजे इथे जाणार आणि पुन्हा बॅक लोअर एनर्जी लेवल. मग इथनं इथे येत असताना तो एनर्जी काय करणार आहे, इव्हॉल्व करणार. एनर्जी काय करणार आहे, इव्हॉल्व करणार आहे. इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. इन द फॉर्म ऑफ रेडिएशन. लक्षात ठेवा. मग इलेक्ट्रॉन्स जे आहे याच्यामध्ये जी इलेक्ट्रॉन जो मूव जो होतो कुठनं, हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी. इलेक्ट्रॉनचं जे जंप होतो फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल, ते जंप होत असताना किती एनर्जी त्यानं इमिट केली, किती एनर्जी त्याने गिव्हन आउट केली, हे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर बघा सांगतो मी. आता बघा, इलेक्ट्रॉन कुठे आहे, इमिशनला सेकंड ऑर्बिट, इमिशनला सेकंड ऑर्बिट टू अगेन कम फ्रॉम द कमिंग टू द फर्स्ट ऑर्बिट. आता बघा, ह्याच्यामध्ये चेंज इन एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची, तर आपण पहिल्यांदा बघू फर्स्ट ऑर्बिट जो आहे, फर्स्ट ऑर्बिटचे एनर्जी आणि सेकंड ऑर्बिटची एनर्जी. बरोबर आहे. आता बघा, डेल्टा ई इज इक्वल टू, इलेक्ट्रॉन्स कुठे होता, सेकंड ऑर्बिट मध्ये होता, हायर एनर्जी लेवल. पुन्हा कुठे आला तो, फर्स्ट ऑर्बिट मध्ये गेला. म्हणजे डेल्टा इज इक्वल टू काय असणार, E2 - E1 असणार. बरोबर आहे का. E2 म्हणजे काय, एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट.
आणि E1 म्हणजे काय एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट. E2 मीन्स एनर्जी ऑफ सेकंड ऑर्बिट आणि E1 म्हणजे काय एनर्जी ऑफ फर्स्ट ऑर्बिट. बरोबर. आता बघा हा एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कसं कॅल्क्युलेट करायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे -13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. हा फॉर्म्युला आहे -13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. आता त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू आपण पुट करू. कोणाचा ॲटम आहे, हायड्रोजन ॲटम आहे. बरोबर आहे का. आता हायड्रोजन ॲटम मध्ये बघा काय आहे याच्यामध्ये, इथं काय करायचं E2 आणि -E1. E2 ला काय येणार बघा, E2 मध्ये काय येणार इथं E2 इज इक्वल टू -13.6 z² मीन्स Z मीन्स इट इज अ ॲटॉमिक नंबर. कुठला ॲटम आहे, हायड्रोजन ॲटम आहे. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती 1 मीन्स 1² डिवाइडेड बाय बघा n मीन्स नंबर ऑफ ऑर्बिट. कुठल्या ऑर्बिट मध्ये होता तो, हायर ऑर्बिट सेकंड. इथे काय आहे याच्यामध्ये सेकंड स्क्वेअर. ओके. E1 व्हॅल्यू काय असणार, एनर्जी -13.6 value of Z is similar 1² upon n is again 1² electron volt. बरोबर आहे का. आता आपल्याला काय करायचं, चेंज इन एनर्जी काढायची. हाऊ टू कॅल्क्युलेट चेंज इन एनर्जी. आता चेंज इन एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची बघा. आता व्हॅल्यू आपण याच्यामध्ये आपण पुट करू. याच्यामध्ये आपण पुट करू. बघा डेल्टा इज इक्वल टू E2 minus E1. ओके. डेल्टा इज इक्वल टू E2 minus E1. व्हॅल्यू ऑफ E2 इज अ -13.6 1² upon 2² minus of -13.6 1² upon 1². ओके. आता बघा याच्यामध्ये काय होणार, -13.6 divided by 4 -1 plus 13.6. बरोबर का. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर किती बघा, हे 4 4 3.2 is a 13.6. 13.6 means formula is minus plus this is a 10.2 electron volt. इथे असणार की 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे असणार चेंज इन एनर्जी. म्हणजे काय म्हणलं याच्यामध्ये, ज्यावेळी हायड्रोजन जो ॲटम आहे त्याचा इलेक्ट्रॉन ज्यावेळी फर्स्ट एनर्जी लेवल टू सेकंड एनर्जी लेवल कडे ज्यावेळी तो जंप करणार आहे, असं का म्हणजे याच्यावरती एनर्जी काय करणार, ऍब्सॉर्ब करणार. हायर एनर्जी लेवल आला पुन्हा लोअर करायचंय तर त्याला एनर्जी काय करणार, इमिट करणार. तर किती एनर्जी इमिट करणार, किती एनर्जी कन्वर्ट करणार, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी काय करणार तो इमिट करणार. 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी काय करणार, इमिट करणार. सपोज असं एक्झाम्पल आहे, समजा न्यूक्लियस आहे, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट आणि थर्ड ऑर्बिट. ओके. समजा आता इलेक्ट्रॉन्स इथं आहे, त्याला आपण हीट दिली. हीट दिल्यानंतर फर्स्ट डायरेक्ट कुठे गेला तो, थर्ड कडे गेला. फर्स्ट डायरेक्ट थर्ड. इथे इलेक्ट्रॉन आला, इलेक्ट्रॉन राहू शकत नाही, पुन्हा कुठे येणार, कमिंग बॅक टू द फर्स्ट ऑर्बिट. कशाला का, म्हणजे इथनं किती येत असताना तो एनर्जी काय करणार, इव्हॉल्व करणार, इमिट करणार. इमिशन ऑफ एनर्जी. तो किती एनर्जी इमिट करतो, हाऊ टू कॅल्क्युलेट. सो फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे, डेल्टा इज इक्वल टू काय करणार, डेल्टा इज इक्वल टू E3 minus E1. डेल्टा इज इक्वल टू E3 minus E1. कशाला का, आता E3 मध्ये काय आहे बघा, -13.6 Z² हायड्रोजन ॲटम आहे म्हणजे 1² डिवाइडेड बाय नंबर ऑफ n मीन्स नंबर ऑफ ऑर्बिट. कुठला ऑर्बिट आहे, थर्ड ऑर्बिट आहे ना, थर्ड ऑर्बिट 3² मायनस ऑफ -13.6 अपॉन कुठाला हा थर्ड टू फर्स्ट ऑर्बिट. ओके. थर्ड ऑर्बिट म्हणजे काय याच्यामध्ये -13.6 डिवाइडेड बाय 9 -1 प्लस 13.6 डिवाइडेड बाय 1. असं हे कॅल्क्युलेट करा, तुम्हाला समजेल आन्सर इलेक्ट्रॉन व्होल्ट. तो तुमचं किती आन्सर हे तुम्ही काढायचे एनर्जी. दिस इज कॉल्ड एज अ इमिशन एनर्जी. दिस इज कॉल्ड एज अ इमिशन एनर्जी. असं म्हणजे हायर टू लोअर कडे येत असताना तो किती एनर्जी इमिट करतो हे कॅल्क्युलेशन. बरं आता तुम्हाला विचारायचं वेवलेंथ काढा. वेवलेंथ काय काढायची, वेवलेंथ. कारण की ही जी एनर्जी आहे, दिस एनर्जी इन द फॉर्म ऑफ द रेडिएशन. ही एनर्जी कशी आहे, इन द फॉर्म ऑफ द रेडिएशन. रेडिएशन आहे त्याच्यामध्ये एनर्जी. मग त्याची वेवलेंथ कशी काढायची, की तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट केलं. आता बघा रेडिएशन असेल तर काय असणार आहे, रेडिएशन म्हणजे असा फॉर्म मध्ये असतो, इट इज लाईक ए वेव्ह. वेव्ह असेल तर इथे काय असणार, त्याचा वेवलेंथ असणार. बरोबर आहे ना. मग ती वेवलेंथ कशी कॅल्क्युलेट करायची, तर बघा, तर लक्षात घ्या एनर्जी आणि वेवलेंथचा एक फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युला तुम्हाला मी सांगतो. बघा कसं कॅल्क्युलेट करायची, डेल्टा इज इक्वल टू hc अपॉन लॅम्बडा. डेल्टा इज इक्वल टू hc अपॉन लॅम्बडा. काय फॉर्म्युला, बरोबर आहे का. h मीन इट इज अ प्लॅंक कॉन्स्टंट. h काय म्हणायचं, प्लॅंक कॉन्स्टंट म्हणायचं.
आणि c इज म्हणजे काय व्हेलॉसिटी ऑफ लाईट. h व्हॅल्यू फिक्स असते कॉन्स्टंट असते 6.6 into 10 to minus 34 जूल सेकंद. आणि c ची व्हॅल्यू आहे व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3.0 into 10 to 8 मीटर पर सेकंद. ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे, ह्याची व्हॅल्यू फिक्स आहे. ह्या व्हॅल्यू इथं काय करायचे व्हॅल्यू इथं पुट करायची. पुट केल्यानंतर आपण डेल्टा व्हॅल्यू मग अशी काढली होती कशाला का म्हणजे काय ना लॅम्बडाची किती करणार hc अपॉन डेल्टा. कशाला का डेल्टाची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची तुम्हाला सांगितले. h ची व्हॅल्यू पुट करा, c ची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला काय निघेल लॅम्बडा. काय निघेल तुम्हाला लॅम्बडा. असंही कॅल्क्युलेशन करायचं, असंही कॅल्क्युलेशन करायचं आहे. तुम्हाला जे नीटला असे क्वेश्चन्स असतात, असे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. हाऊ टू कॅल्क्युलेट वेव्हलेंथ, हाऊ टू कॅल्क्युलेट एनर्जी, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. कशाला का काय फॉर्म्युला याच्यामध्ये एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्म्युला काय -13.6 z² अपॉन n² इलेक्ट्रॉन व्होल्ट. z इज atomic number, ओके, आणि n इज नंबर ऑफ ऑर्बिट. कुठल्या ऑर्बिट मध्ये थर्ड मध्ये 1 मध्ये आला म्हणजे n3 n1, फोर्थ मध्ये सेकंड मध्ये आला n4 n2, असे कॅल्क्युलेट करायचं एनर्जी अँड व्होल्ट. बरोबर. आता हे झाला जनरल पार्ट. आता जर समजा एक्साइटेशन जे आहे, एक्साइटेशन इलेक्ट्रॉनचं जे एक्साइटेशन आहे ते जनरली कसं कॅल्क्युलेट करायचं, ओव्हरऑल कसं कॅल्क्युलेट करायचं, त्याचा एक फॉर्म्युला आहे. तसं फॉर्म्युला आपण तयार करायचा आहे. आता इथं आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागतं, पहिल्यांदा आपल्याला डेल्टाही कॅल्क्युलेट करायला लागतो, नंतर त्याच्यामध्ये वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायला लागते. ही प्रोसिजर खूप लेंथी आहे. त्याच्यापेक्षा एक शॉर्ट एक फॉर्म्युला, एकदम शॉर्ट फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, वेव्हलेंथ काढू शकतो, फ्रिक्वेन्सी काढू शकतो. लक्षात का म्हणजे इलेक्ट्रॉनचं जे एक्साइटेशन जे आहे, एक्साइटेशन नंतर एक्साइटेशन झाल्यानंतर तो लोअर टू हायर कडे जातो आणि पुन्हा हायर टू लोअर कडे येत असताना तो एनर्जी काय करतो, इमिट करतो. लक्षात का मग ती एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची तुम्हाला मी सांगितलंय. मग तुम्हाला पर्टिक्युलर वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी कॅल्क्युलेट करायची त्याचा एक फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. ओके, आता फॉर्म्युला कसं डिराइव्ह करायचं तुम्हाला मी सांगतो. बघा जनरल काय असतं याच्यामध्ये डेल्टा ई जो आपण काढतो चेंज इन एनर्जी तो कसा असतो आपण E2 E1 काय वेळेने काढतो E2 E1 म्हणजे E2 E1 ठीक आहे त्या फॉर्म मध्ये काढतो. तर सपोज असे कन्सिडर करू की E2 म्हणजे कसं असतो हायर एनर्जी लेवल कन्सिडर करायचा आणि E1 म्हणजे काय लोअर एनर्जी लेवल. सपोज इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन आहे फ्रॉम लोअर टू हायर अँड दिस इलेक्ट्रॉन इज कमिंग बॅक फ्रॉम हायर टू लोअर. हाऊ टू कॅल्क्युलेट, तर समजा आता नंबर ऑफ ऑर्बिट जो आहे त्याला आपण काय म्हणतो n2 असं म्हणतो, हायर ऑर्बिट n2. आणि हायर ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स आहे तो कुठे येणार आहे लोअर ऑर्बिटला, त्याला काय म्हणतो आपण n1 असं म्हणतो, त्याला काय म्हणतो आपण n1. बघा हायर n2 आणि लोअर n1 ह्या कन्सिडर हे जर आपण कन्सिडर करून त्याचं इलेक्ट्रॉन्स सॉरी ह्याची एनर्जी कशी कॅल्क्युलेट करायची तर बघा हे कसं कॅल्क्युलेट करणार डेल्टा ई इक्वल टू काय फॉर्म्युला आहे डेल्टा इज इक्वल टू E2 E1. आता आपण काय घेणार E2 काय घेणार En2 हायर मायनस लोअर En1. ओके En2 मायनस En1. आता बघा इथे काय असणार आहे एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ हायर एनर्जी लेवल, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ लोअर एनर्जी लेवल आणि डेल्टा इज मीन्स चेंज इन एनर्जी. आता डेल्टा इज का फॉर्म्युला याच्यामध्ये hc अपॉन लॅम्बडा हा फॉर्म्युला आहे एनर्जीचा. इथे आपण व्हॅल्यू पुट केली. आपल्याला इक्वेशन कोणासाठी काढायचं आहे वेव्हलेंथसाठी काढायचं आहे. मग डेल्टा ई च्या ऐवजी केले मी hc अपॉन लॅम्बडा. ओके, त्यानंतर बघा इथं इलेक्ट्रॉन्स इथे एनर्जी ऑफ ऑर्बिट कुठला ऑर्बिट आहे समजा n2 ऑर्बिट आहे. कसं कॅल्क्युलेट करायचं, कसं एनर्जी काढतो, कशा आपण एनर्जी असते -13.6 z² अपॉन n². आता आपण n2² असं त्याला n2² -13.6 z² अपॉन n2². ओके मायनस ऑफ En1 साठी काय येणार -13.6 z² अपॉन n1² z² अपॉन n1². आता बघा हे जर तुम्ही सिम्प्लिफाय करून घेतला तर याच्यामध्ये काय होणार बघा hc अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू याच्यामध्ये बघा इथे काय होईल मायनस मायनस प्लस होणार बरोबर आहे का, इथे मायनस मायनस प्लस होणार. हे प्लस झालं तर मी इथे काय करतो बघा 13.6 आणि हा z² इथं कॉमन काढतो. म्हणजे इक्वेशन काय लिहितं 13.6 z². पहिल्यांदा ही टर्म घेतो म्हणजे काय होणार इथं 1 अपॉन n1² नंतर मायनस 1 अपॉन n2². ओके 13.6 z²
इथे काय येणार 1 अपॉन इथं असं लिहू आपण सर 1 अपॉन n1 स्क्वेअर ब्रॅकेट नको 1 अपॉन n2 स्क्वेअर इथं मायनस मायनस प्लस होणार प्लस 13.6 ही टर्म आपण ऑलरेडी पहिल्यांदा घेतली 13.6 z स्क्वेअर कॉमन काढलं काय शिल्लक राहणार मग ही अगोदर घेतलं म्हणजे 1 अपॉन n1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन n2 स्क्वेअर आता याला आपण काय करू ह्या टर्मला इथं hc ना मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू hc ने काय करू याला मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय काय करायचं कारण की आपल्याला विवरण काढायचे जर समजा मी जर समजा इथं hc न मल्टिप्लाय केलं आणि hc जर मी डिवाइड केलं hc ने जर मी मल्टिप्लाय केलं आणि hc जर डिवाइड केलं तर काय होणार आहे हा hc आणि हा hc काय होईल कॅन्सल होईल हा hc आणि हा hc इथं काय होणार सॉरी हा hc नाही हा hc आणि hc इथं काय होणार कॅन्सल होणार ओके हा hc कॅन्सल झाला बरोबर इथे मग काय शिल्लक राहणार मग इक्वेशन काय येणार द इक्वेशन बिकम 1 upon lambda is equal to इथे काय शिल्लक होणार 1 upon lambda is equal to z square upon hc into 13.6 1 upon n1 square upon 1 upon n2 square 1 upon n1 square minus 1 upon n2 square okay and this z square upon hc z square upon hc याला काय म्हणायचं r असं म्हणायचं त्याला कोण म्हणायचं r is called as a रेडबर्ग कॉन्स्टंट ह्याला काय म्हणायचं रेडबर्ग कॉन्स्टंट is called as a रेडबर्ग रेडबर्ग कॉन्स्टंट असं म्हणायचं मग ह्याच्यामध्ये जर आपण z स्क्वेअर अपॉन hc जर आपण व्हॅल्यू इथे पुट केली तर इक्वेशन काय येतं बघा काय ना फायनल इक्वेशन बिकम सॉरी एक मिनिट 13.6 अपॉन hc ओके 13.6 अपॉन hc त्याला काय म्हणायचं रेडबर्ग कॉन्स्टंट असं म्हणायचं कॉल्ड एज अ रेडबर्ग कॉन्स्टंट ही जी व्हॅल्यूज असतात 13.6 अपॉन h मीन्स प्लॅंक कॉन्स्टंट आणि c मीन्स velocity of light ही जर व्हॅल्यू आपण पुट केली तर याला काय म्हणायचं r ह्या पूर्ण ह्या व्हॅल्यूला सॉरी ह्या पूर्ण व्हॅल्यूला दिस इज कॉल्ड एज अ रेडबर्ग कॉन्स्टंट याला काय म्हणायचं रेडबर्ग कॉन्स्टंट असं म्हणायचं ओके मग व्हॅल्यू जर आपण पुट केली तर इक्वेशन काय येणार 1 upon lambda is equal to 1 upon lambda is equal to 13.6 upon h काय येणार r असं म्हटलं r into z square into 1 upon n1 square minus 1 upon n2 square 1 upon n1 square and 1 upon n2 square so this is your final equation this is your final equation this is the most important part याचं सॉल्व करायचं हे इक्वेशन आता बुक मध्ये तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलं आता मी हे सॉल्विंग जे केलेलं आहे हे सॉल्विंग तुम्हाला दिलेलं नाही बुक मध्ये ओके एनसीईआरटी मध्ये पण नाही आहे आणि स्टेट बोर्ड मध्ये पण नाही आहे मग इक्वेशन कसं आलं हे तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिले हे इक्वेशन कसं असतं तर ते आपण त्या वेळेला पण बघितलं ओके आता हे आपण इक्वेशन डायरेक्ट यूज करायचं हे इक्वेशन आपण डायरेक्ट यूज केला बघा r म्हणजे काय रेडबर्ग कॉन्स्टंट त्याची व्हॅल्यू फिक्स आहे त्याची व्हॅल्यू फिक्स असते बरोबर आहे आपण एक्स्ट्रा तुम्हाला ते पण व्हॅल्यू सांगतो z म्हणजे काय ॲटॉमिक नंबर n1 म्हणजे काय लोअर ऑर्बिट आणि n2 म्हणजे काय हायर ऑर्बिट आता आपण एक्झाम्पल बघू आता इक्वेशन मी एका साइडला लिहून देतो हे इक्वेशन काय बघा इथं 1 upon lambda is equal to r into z square into 1 upon n1 square minus 1 upon n2 square ओके ठीक आहे आता सपोज आता ह्याच्यावर तुम्हाला जेएनयूचे क्वेश्चन्स असतात सांगतो कसं असतं क्वेश्चन्स आता बघा सपोज दिस इज अ फर्स्ट ऑर्बिट आपण याच्यामध्ये कन्सिडर करू दिस इज अ के दिस इज ऑर्बिट third orbit this is fourth orbit fifth orbit and this is a number of infinite okay this is a n1 n2 n3 n4 n5 and so on बघा आता हे लक्षात घ्या हा फर्स्ट ऑर्बिट त्याला आपण के एल एम एन ओ असं पण म्हणू शकतो आता ह्याच्यात तुम्ही बघितलं तर के एलिमेंट जसं याच्यामध्ये ऑर्बिट जसं वाढत असेल तसं एनर्जी लेवल काय होणार वाढत जाणार हे तुम्हाला माहिती आहे हा फर्स्ट ऑर्बिट आहे हा सेकंड ऑर्बिट आहे हा थर्ड फोर्थ एनर्जी लेवल काय होणार वाढत जसं ऑर्बिट वाढत जाणार तसं एनर्जी लेवल काय होणार वाढत जाणार बरोबर का आता फोर्थ एक्झाम्पल समजा ह्याच्यामध्ये एखाद्या इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन झाले इलेक्ट्रॉनचं काय झालं एक्साइटेशन झालं समजा एखादा इलेक्ट्रॉन एक्साइट झाला पूर्ण झाला इलेक्ट्रॉन पहिला इथं होता त्याला आपण हीट दिल्यानंतर इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन इथं आलं आणि पुन्हा काय होणार इलेक्ट्रॉन हायर एनर्जी लेवल आहे पुन्हा कुठे येणार लोअर एनर्जी लेवल आहे कुठे येणार हा लोअर एनर्जी लेवल आहे येणार आता बघा इथनं ते इथे एक्साइटेशन आहे मग इथनं ते इथं एक्साइटेशन होत असताना सॉरी इथनं ते इथनं इमिशन होत असताना
लक्षात घ्या, इथं इथं त्याचं इमिशन होत असताना, डी एक्सायटेशन होत असताना तो किती वेवलेंथ फॉर्म करणार आहे, लक्षात घ्या, किती वेवलेंथ फॉर्म करणार आहे, किती एनर्जी हे करणार आहे, इव्हॉल्व करणार आहे, हे कसं कॅल्क्युलेट करायचं, त्या फॉर्म्युला आपण काय करू, कॅल्क्युलेट करू शकतो, त्याची वेवलेंथ आपण कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉनचं डी एक्सायटेशन होत असताना याच्यामध्ये वेवलेंथ जे असणार आहे, याच्यामध्ये रेडिएशन्स फॉर्म होणार आहे. त्या रेडिएशन्सची एनर्जी वेवलेंथ काय असणार, हे कसं कॅल्क्युलेट करायचं बघा, सांगतो मला. दिस इज n is equal to 2, this is n is equal to 1 excitation and again de-excitation from higher energy level to lower energy level. सांगतो कसं करायचं. आता बघा, सपोज इथे इलेक्ट्रॉन आहे, एक्साइटेड झाला, पुन्हा रिटर्न बॅक टू लोअर एनर्जी लेवल. आता याच्यामध्ये बघा आपल्याला लॅम्बडा काढायचं आहे, कसं काढणार, 1 लॅम्बडा इज इक्वल टू r. समजा हा आता ऍक्च्युअली बोहरची थिअरी होती, दिस theory is only for the hydrogen atom and hydrogen like atom. Hydrogen like atom means the atoms containing only one electron is present. नील बोहरची ही सगळी कन्सेप्ट आहे. नील बोहरने काय केलं, हायड्रोजन ॲटॉम साठी फक्त थिअरी ऍप्लिकेबल होती, बरोबर आहे का, त्यामुळे याच्यामध्ये झेड ची व्हॅल्यू फिक्सच आहे. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर किती, 1. सो r 1 लॅम्बडा इज इक्वल टू r इनटू 1 स्क्वेअर इनटू 1 स्क्वेअर. आता बघा याच्यामध्ये 1/n1 स्क्वेअर, 1/n1 स्क्वेअर. हा फर्स्ट ऑर्बिट आहे, हा सेकंड ऑर्बिट आहे. n1 means lower energy orbit and n2 means higher orbit. lower with orbit किती आहे, हा 1, मग काय येणार मी 1/1 स्क्वेअर, 1/1 स्क्वेअर. n2 means higher orbit कुठला आहे, सेकंड आहे, 1/-1/2 स्क्वेअर. ओके, r म्हणजे काय, r means रेडबर्ग कॉन्स्टंट, ची व्हॅल्यू पण किती दिली होती, r is equal to 13.6/EC दिली होती. तर तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, h ची व्हॅल्यू पुट करायची, तर कॉन्स्टंट व्हॅल्यू, okay, 6.6 into 10⁻34 joules second. C is the velocity of light, okay, 3.0 into 10⁸ meter per second. व्हॅल्यू पुट करा, पुट केल्यानंतर तुम्हाला r ची व्हॅल्यू येणार आहे, r ची व्हॅल्यू पण कॉन्स्टंट आहे, r ची व्हॅल्यू येईल 911. कशामध्ये येणार ती, अँगस्ट्रॉम मध्ये येणार, कशामध्ये ती, अँगस्ट्रॉम मध्ये, लक्षात ठेवायचं, 911 अँगस्ट्रॉम मध्ये. ही व्हॅल्यू पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज करायचे, कॅल्क्युलेशन करायचं नाही. ओके, आता बघा काय नाही, याच्यामध्ये ही ऍक्च्युअली जी व्हॅल्यूज असणार आहे 911 अँगस्ट्रॉम, ही व्हॅल्यू असणार आहे, ती असणार आहे 1/r ची व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे असणार ही 1/r ची व्हॅल्यू. ऍक्च्युअली दिस इज व्हॅल्यू ऑफ द 1/r ची व्हॅल्यू. आता बघा इथे व्हॅल्यू पण पुट करू. हे आता इथे काय होणार बघा, 1 लॅम्बडा इज इक्वल टू r इनटू इथे काय होणार 1 मायनस 1/4, 1 मायनस 1/4 म्हणजे किती येणार, 1 लॅम्बडा इज इक्वल टू r इनटू इथे किती येतं 3, इथे येतं 3/4. तर काय याच्यामध्ये 3/4. ओके, 3/4 म्हणजे 1 लॅम्बडा इज इक्वल टू इथे बघा r इनटू 3/4 म्हणजे किती झाले, हे 0. ओके, 0.7 म्हणजे याच्यामध्ये काय येणार आहे, 1 लॅम्बडा इज इक्वल टू r इनटू 0.7. हे जर आपण व्हॅल्यू पुट केली, सो कॅल्क्युलेशन ऑफ द लॅम्बडा. इट इज अ इझी वे फॉर दिस कॅल्क्युलेशन. इलेक्ट्रॉन एक्साइटेड फ्रॉम सेकंड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट. आता समजा आता आपल्याला इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन कसं पाहिजे, थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट पाहिजे. समजा इलेक्ट्रॉन येत आहे, हायर एनर्जी लेवल कुठल्या याची 3 आहे, आणि पुन्हा कुठं आला, हा फर्स्ट एनर्जी लेवल आला. त्याचं एक्साइटेशन कसं काढायचं, हाऊ टू कॅल्क्युलेट दिस एक्साइटेशन. तर बघा इथं पण आपण काय चेंज करणार, फक्त इथं आपण इथं काय चेंज करणार, तर बघा इथं काय करतो आपण, इथं काय फॉर्म्युला आहे, 1 लॅम्बडा इज इक्वल टू r z स्क्वेअर 1/n स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. इथं फक्त काय चेंज करणार बघा, इथं लोअर कुठला आहे 1च आहे, आणि हायर कुठला आहे 3. म्हणजे इथं हायच ठेवायचं, आणि इथं काय आहे, इथं 3 स्क्वेअर. म्हणजे काय करायचं 3 स्क्वेअर. इक्वेशन काय आहे, इथं इक्वेशन आल्यानंतर इथं 1 मायनस 1/9, 1 मायनस 1/9 किती होणार, इथं 8/9. ओके, इथं r ची व्हॅल्यू पुट करा, r ची व्हॅल्यू पुट करा, पुट केल्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू कोणाची मिळेल, लॅम्बडाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. समजा तुम्हाला इन्फिनिटी पर्यंत काढायचं, म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन इन्फिनिटी पर्यंत एक्साइट झाला, इन्फिनिटी पर्यंत, आणि तो पुन्हा कशामध्ये आला आहे, लोअर कुठे आला ना, n1 साठी, n1 म्हणजे फर्स्ट ऑर्बिट पर आला, इन्फिनिटी ऑर्बिटला गेले इलेक्ट्रॉन्स, आणि पुन्हा कशात आलाय, लोअर आलाय. मॅचची वेव्हलेंथ कशी कॅल्क्युलेट करायची, सोपा पार्ट आहे. व्हॅल्यू पुट करायच्यामध्ये काय नाव व्हॅल्यू बघा, 1 लॅम्बडा इज इक्वल टू r इनटू 1 स्क्वेअर ऍक्सिस असणार z, इथे काय असणार, इनिशियली द 1 स्क्वेअर मायनस 1/इन्फिनिटी स्क्वेअर, 1/इन्फिनिटी स्क्वेअर. ओके, आता बघा 1/इन्फिनिटी स्क्वेअर, इन्फिनिटी स्क्वेअर व्हॅल्यू त्याच्यामध्ये काय असते, 0 असते. ओके, म्हणजे काय शेअर करायला फक्त याच्यामध्ये 1 लॅम्बडा इज इक्वल टू 1 लॅम्बडा इज इक्वल टू ओनली r, 1 लॅम्बडा इज इक्वल टू
ओनली आर. सो लॅम्बडा इज इक्वल टू असणार 1/r असणार. लॅम्बडा इज इक्वल टू 1/r आणि 1/r ची व्हॅल्यू किती सांगितली मी 1/r ची व्हॅल्यू किती 911 911. लॅम्बडा इज इक्वल टू 911 लॅम्बडा इज इक्वल टू 911. लक्षात का हा बेसिकली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. दिस इज अ बेसिकली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे याच्यामध्ये बघा हायर ऑर्बिट आणि लोअर ऑर्बिट. बघा लोअर ऑर्बिटला जर तुम्ही बघितला लोअर ऑर्बिटला ह्याची वेव्हलेंथ काय होती लोअर ऑर्बिटला ह्याची वेव्हलेंथ काय होती वेव्हलेंथ आली होती 1210 हे ना इथं 1210 एक्स्ट्रा वेव्हलेंथ आली होती बरोबर आहे का. आणि हायर ऑर्बिटला इथं हायर ऑर्बिटचं डी एक्साइटेशन त्याच्यामध्ये किती आली 911 एक्स्ट्रा याच्यामध्ये 911. ओके सो दिस इज कॉल्ड एज अ लॉंगर वेव्हलेंथ. दिस इज कॉल्ड एज अ लॉंगर वेव्हलेंथ and this is called as a shorter. बघा ही कसं असणार बघा ही वेव्हलेंथ लॉंगर वेव्हलेंथ आणि शॉर्टर वेव्हलेंथ. बघा दिस इज अ लॉंगर वेव्हलेंथ म्हणजे इथं. दिस इज अ शॉर्टेस्ट वेव्हलेंथ वेव्हलेंथ इथं. आता बघा लॉंगर वेव्हलेंथला एनर्जी कमी आहे आणि शॉर्टर वेव्हलेंथला लक्षात का बघा लॉंगर वेव्हलेंथ एनर्जी कमी आणि शॉर्टर वेव्हलेंथ 911 एक्स्ट्रा. दिस इज शॉर्टर वेव्हलेंथ एनर्जी जास्त आहे. लक्षात म्हणजे वेव्हलेंथ इन्क्रीज झाली तर एनर्जी कमी होते किंवा एनर्जी इन्क्रीज झाली तर वेव्हलेंथ काय होते कमी होते. हे पण हे आपण इझिली काय केलं याच्यामध्ये फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करा. जनरली कसं असतं काय फॉर्म्युला याच्यामध्ये लॅम्बडा इज इक्वल टू काय असतं hc/λ. सो एनर्जी अँड वेव्हलेंथ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. आता बघा आता ह्याच्यामध्ये हे जे एक्साइटेशन आणि नंतर ते डी एक्साइटेशन होतं ते कसं होतं हायर एनर्जी लेवल टू लोअर कुठं होता 1 ला लोअर होता. म्हणजे याच्यामध्ये लोअर जो होता तो लोअर फिक्स होता. लोअर किती होता याच्यामध्ये 1 होता. मग हायर किती पण असू दे 2 3 4 5 अप टू इन्फिनिटी असू दे. कसं का मग ह्याच्यामध्ये मग सिरीज तयार केली. सिरीज कुठली सिरीज होती दिस सिरीज इज डिपेंड्स अपॉन द लोअर एनर्जी लेवल. समजा लोअर एनर्जी लेवल जर 1 असेल तर त्याला काय म्हणायचं दिस इज कॉल्ड एज अ लायमन सिरीज असं म्हणायचं. काय म्हणायचं लायमन सिरीज. मी सांगतो मला कसं आहे लोअर एनर्जी लेवल लायमन सिरीज. लायमन सिरीज मध्ये कसं होतं की इलेक्ट्रॉन्स किती जरी एक्साइट झाला हायर एनर्जी लेवलला पुन्हा तो असणार त्याची इथेच असणार लोअर एनर्जी कुठे असणार फर्स्ट ऑर्बिट असणार. मग त्या सिरीजला काय म्हणायचं लायमन सिरीज असं म्हणायचं. त्याच्यामध्ये एक सिरीज तयार केली लायमन सिरीज. लायमन ऍक्च्युली हा सायंटिस्ट नेम आहे. त्याच्यामध्ये ही सिरीज तयार केली लायमन सिरीज. लायमन सिरीज मध्ये काय होणार इलेक्ट्रॉन्स एक्साइटेशन हायर ऑर्बिटला कुठे पण असू दे तर तो जर इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये आला फर्स्ट ऑर्बिट मध्ये आला किती एक्साइट झाला फर्स्ट ऑर्बिट मध्ये आला तर त्याला म्हणायचं लायमन सिरीज असं म्हणायचं. काय म्हणायचं लायमन सिरीज. म्हणजे याच्यामध्ये जो n1 जो असणार आहे तो 1च असणार आहे आणि n2 जो असणार आहे तो काय असणार आहे इन्फिनिटी असणार आहे. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 2 टू इन्फिनिटी असणार आहे. स्टार्टिंग फ्रॉम 2 म्हणजे 2 to 1 3 to 1 इन्फिनिटी टू 1. म्हणजे हा पॉईंट त्याच्यामध्ये फिक्स आहे. कशाला का समजा असं एक याच्यामध्ये एक पॉईंट आहे की इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन झालं. समजा इलेक्ट्रॉन्स येत आहे. आता मी थोडंसं हे रफ करतो. इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन झालं समजा इलेक्ट्रॉन येत आहे आणि इलेक्ट्रॉन जो आहे तो डी एक्साइटेड होऊन ह्याच लेवलला आला सेकंड इथं फर्स्टला आला कुठं आला तो सेकंडला आला. जसं का म्हणजे एक्साइटेड झाला इथं फर्स्ट ऑर्बिट मध्ये नाही तो कुठं आला हा सेकंड ऑर्बिट मध्ये आला. मग सेकंड ऑर्बिट याचा अर्थ काय तर याच्यामध्ये एक्साइटेशन बघा कुठे आहे हायर इन्फिनिटी खरं लोअर कुठे आहे सेकंडलाच आहे. मग ह्या सिरीज तयार कर ह्याला म्हणायचं दिस इज कॉल्ड एज अ बाल्मर सिरीज. आपण बाल्मर सिरीज म्हणजे बाल्मर सिरीज मध्ये जो लोवेस्ट एनर्जी लेवल असतो तो काय असतो सेकंड असतो. हे लक्षात ठेवा. मग बाल्मर सिरीजला इक्वेशन काय होणार हे 1/λ इज इक्वल टू सपोज तर बाल्मर सिरीज समजा एखादा इलेक्ट्रॉन येत आहे आणि तो इलेक्ट्रॉन्स डी एक्साइट होऊन ह्या लेवलवर येणार म्हणजे इथं आला नाही तो कुठं आला सेकंड ऑर्बिट मध्ये आला. मग याचा वेव्हलेंथ कसं कॅल्क्युलेट करायचा सेकंड आला पहिला कुठं होता तो एक्साइट थर्ड ला होता पण कुठं आला तो सेकंड आला तर कसं कॅल्क्युलेट करायचं सिंपल फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे 1/λ इज इक्वल टू r into z. z ची व्हॅल्यू फिक्स आहे atomic number of hydrogen 1 square into बघा 1/n1 square लोअर कोण आहे सेकंड इथं आले नाही तो लोअर कोण आहे सेकंड म्हणजे 1/2 square minus 1/n2 मीन्स हायर कुठं आहे 3 square. ओके हे कॅल्क्युलेट करा 1/, इथे काय होणार 1/λ इज इक्वल टू r into 1/4 minus 1/9 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा तुम्हाला लॅम्बडाची व्हॅल्यू निघेल. ओके मग तुम्ही थर्ड टू सेकंड येऊ शकताय कसं का किंवा इन्फिनिटी टू सेकंड येऊ शकताय असं काय प्रॉब्लेम नाही.
म्हणजे ह्याचे पण तुम्ही शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करू शकता. ओके, मग बालमर सिरीज मध्ये हायर इन्फिनिटी असू दे, खरं लोअर काय पाहिजे, सेकंड पाहिजे. लोअर काय पाहिजे, सेकंड. मग लोअरला सेकंड म्हणजे काय करणार ह्याच्यामध्ये, n1 जो असणार आहे बालमर सिरीज मध्ये n1 काय असणार आहे, 2 असणार आहे. कशाला का, आणि n2 जो असणार आहे तो असणार आहे 3 टू इन्फिनिटी ऑनवर्ड्स, 3 टू ऑनवर्ड्स असणार. अशा सिरीज तयार केल्या, लायमन सिरीज, देन बालमर सिरीज, देन पाश्चन सिरीज. पाश्चन सिरीज मध्ये जे इलेक्ट्रॉनचं डी एक्साइटेशन होतं ते कुठल्या ह्याला होतं, थर्डला होतं, थर्डला, सेकंडला होतं, थर्डला होतं, थर्डला एक्साइटेशन होतं, इन्फिनिटी टू थर्ड असतं. म्हणजे पाश्चन सिरीज मध्ये बघा लोअर कुठला असणार आहे, 3 असणार आहे, आणि हायर जो असणार आहे तो कुठला असणार, 4 पासून स्टार्ट, 4 टू इन्फिनिटी. ओके, लायमन सिरीज, बालमर सिरीज, पाश्चन सिरीज. नेक्स्ट आहे तो ब्रॅकेट सिरीज. कुठली सिरीज आहे, ब्रॅकेट सिरीज. ब्रॅकेट सिरीज आहे, ब्रॅकेट सिरीज. ब्रॅकेट सिरीज मध्ये काय असणार आहे, लोअर कुठला असणार आहे, लोअर असणार आहे 4, म्हणजे हा लोअर असणार आहे 4. ह्याच्या खाली जाऊ शकत नाही इलेक्ट्रॉन्स, हा लोअर. एक्साइटेशन कुठं पण आहे, इन्फिनिटी, तो इथपर्यंत जाणार, म्हणजे इन्फिनिटी आहे तो इथपर्यंत. ओके, ब्रॅकेट सिरीज n1 = 4, n2 = काय असणार, 5 टू इन्फिनिटी असणार. कशाला, लायमन, बालमर, पाश्चन, ब्रॅकेट. नेक्स्ट पिफंड. पिफंड सिरीज आहे, पिफंड मध्ये लोअर असणार आहे 5 आणि हायर असणार आहे 6 टू इन्फिनिटी. मग तुम्हाला प्रत्येक सिरीजची वेव्हलेंथ, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ आणि लॉंगर वेव्हलेंथ तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी लायमन सिरीज तुम्हाला सांगितलं, फक्त व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल, ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि असे क्वेश्चन्स तुम्हाला जेईल असतात, नीटला क्वेश्चन विचारले जातात, व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह करायचं. लायमन सिरीज मध्ये लोवेस्ट पण असतो, फर्स्ट असतो. बालमर मध्ये लोवेस्ट पण असतो, सेकंड असतो. पाश्चन मध्ये पण असतो, थर्ड असतो. कशाला का, म्हणजे पाश्चन मध्ये कसं असतं, जो इलेक्ट्रॉन एक्साइटेड होणार आहे आणि डी एक्साइट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन कुठं होणार, फक्त 3 मध्येच येणार आहे, 3 च्या खाली येऊ शकत नाही, तो इथपर्यंतच असणार आहे. इथनं ती तुम्हाला वेव्हलेंथ काढायची, तुम्हाला त्याची एनर्जी काढायची, तर त्यासाठी हे तुम्ही जे सिरीज आहे हे सिरीज माहित असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते कसं काढायचे वेव्हलेंथ, हा फॉर्म्युला आपण यूज करायचा. कशाला का, आता इथं तुम्ही बघितलं असाल त्याच्यामध्ये मी गॅप बघा, ह्याच्यामध्ये एवढा गॅप आहे, नंतर ह्याच्यामध्ये एवढा गॅप आहे, एवढा गॅप आहे, एवढा गॅप आहे, एवढा गॅप आहे. तर लक्षात घ्या, हा गॅप का, तर तुम्हाला मगाशी सांगितले की पहिला फर्स्ट ऑर्बिट जो असतो, फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी किती असते, -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. सेकंडची किती असते, -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट असते. थर्डची किती असते, -1.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. फोर्थची किती आहे, -0.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. हे एनर्जीज आहेत, हे प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी बघा. इथं डिफरन्स बघा, 13.6 नंतर 3.4, याचे डिफरन्स बघा जास्त आहे. इथं बघा डिफरन्स कमी आहे, थोडंसं ते डिफरन्स कमी, अजून कमी, म्हणजे डिफरन्स जास्त आहे, त्यामुळं लक्षात आहे का, ते डिफरन्स कमी होत जातो. लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि मी पहिला पॉईंट बोलतो बघा, ॲटॉमिक स्पेक्ट्रम, तो ह्या पॉईंट रिलेटेड आहे. ॲटॉमिक स्पेक्ट्रम मध्ये काय होतं की पर्टिक्युलर वेव्हलेंथच फॉर्म होतात, स्पेक्ट्रा बँड, 7 बँड तयार होतात, पर्टिक्युलर बँड तयार होतात. रिझन काय, कारण की ह्याच्यामध्ये बघा 13.6 नंतर डायरेक्ट 3.4 आहे. हा असं असतं की 13.6 नंतर समजा 13.5, 13.4, 13.3 असं पर्टिक्युलर एनर्जीचा सगळ्या फॉर्म होत असतील. सगळ्या एनर्जी फॉर्म जर होत असेल तर सगळे 7 फेज स्पेक्ट्रम त्याच्यामध्ये काय फॉर्म होणार, तर त्याच्यामध्ये एनर्जी डिफरन्स जास्त आहे. 13.6 डायरेक्ट पुढच्या ऑर्बिट चेंज कुठली, 3.4. ओके, मग ह्या कंडिशन मध्ये सगळे स्पेक्ट्रम फॉर्म होणार नाही. सो ओव्हरऑल दिस पॉइंट इज कॉल्ड एज ॲटॉमिक स्पेक्ट्रम. हे त्याचं रिझन आहे. ॲटॉमिक स्पेक्ट्रम, लाईन स्पेक्ट्रम किंवा त्याला डिस्क्रीट स्पेक्ट्रम असं म्हणतो, त्याचं रिझन आहे. कशाला का, असे जे पॉइंट आहेत व्यवस्थित सॉल्व्ह केले पाहिजे. जे क्वेश्चन बघा ह्याच्यावर कुठले कुठले आहेत सगळे सॉल्व्ह होतील, कन्सेप्ट एकदम इझी आहे. नीटचे क्वेश्चन बघा ह्याच्यावर कुठले सगळे सॉल्व्ह होतील, कन्सेप्ट एकदम इझी आहे. ओके, दिस इज कॉल्ड एज ॲटॉमिक स्पेक्ट्रम. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. कोणाची कन्सेप्ट आहे, सायंटिस्ट नील्स बोहर ची कन्सेप्ट आहे. Okay, and this concept is applicable only for the hydrogen and hydrogen-like atoms. फक्त एकाच इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन, नंतर एक्साइटेशन झालं पुन्हा डी एक्साइटेशन. ओके, सो टुडे वी हॅव टू स्टॉप हियर.